स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीच्या बुलेटिनची सुरुवात। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा इशारा दिला आहे। फडणवीसांचा राज्यामध्ये मराठ्यांशिवाय पानही हलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे, पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत। पान तुम्ही आम्हाला चूच करता, फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करता आणि पुन्हा मराठ्यांचा घात करता आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब, तर ह्या नावाखाली पाठबळ अंधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल। ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। लढण्यासाठी आमचे वाघ पुन्हा रस्त्यावर आले पाहिजेत असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला लढायचं आहे, दोन्ही वाघ मैदानामध्ये हवेत असं भुजबळांनी म्हटलंय। वाघ रस्त्यावर उतरतोय, घरात पांढऱ्या मिशा करून झोप असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। भुजबळ मराठा आणि धनगर यांच्यामध्ये 100% दंगल घडवणार असा पलटवार यावर जरांगे पाटील यांनी केलेला आहे। तुझे वाघ रस्त्यावर येऊ देत आणि मराठ्यांना त्रास होऊ दे, मग सांगतोच असा इशारा जरांगे यांनी दिलाय। शेवटी आपल्याला लढायचं आहे, लढण्यासाठी आम्हाला आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर पाहिजे। आता धमक्या बिमक्या खूप देतात, चालू द्या। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय, तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात झुंज लाव मारामाऱ्या। तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच। शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे। याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला। तो वाघ रस्त्यावर येऊन दे, नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला। तर ओबीसी आणि मराठा असं भांडण लागू नये ही माझी भूमिका असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। तर अंधारातून लोकांना पाठिंबा देत होत्या त्यांचा बुरखा आता फाटला असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेत होते आणि मला जातीवादी बोलतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे। गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा। मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा, पहिले हे बहुजन होते दोघं मिळून, आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते। आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही। किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची, आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत
अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांची. किती जातीवादी इथे, आणि मला जातीवादी म्हणता. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण तुर्तास मागे घेतलेलं आहे. 10 दिवसांपासून सुरू असलेलं हाकेंचं उपोषण त्यांनी स्थगित केलं आहे. तर सगळे सोयऱ्यांचं आरक्षण देणार नाही, शिष्टमंडळानं हे आश्वासन दिलेलं आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. या 2 मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, असं हाकेंनी म्हटलंय. सगळेसोयरे दाखल्यांबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीनंतर सगळेसोयऱ्यांवर निर्णय. बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सरकारचं आश्वासन. मागास प्रवर्ग समाजावर कोणताही अन्याय करणार नाही, धक्का लागणार नाही. मागास प्रवर्ग समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर आणि सकारात्मक. जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे, पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार नाही, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. तर मराठा समाजासाठी वेगळं ताट द्या, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा आणि लोकसभेत आम्हाला आरक्षण हवं, असं राजकीय आरक्षणाची मागणी देखील छगन भुजबळ यांनी केली आहे. आज आम्ही काय मागतो आहोत? आम्ही काही मागत नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं कसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या, आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही. आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचं 1 सुद्धा नको आहे. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे. अशा ज्या ज्या काय तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र SC ST कुणबी म्हणजे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार, म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार, कारण ओलं उभं तुमचंच जळतंय, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलंय, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. आपण कुणालाही धमक्या देत नाही, दादागिरी करत नाही. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीफ है हम, शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नहीं. शासन कुणावरही अन्याय करणार नाही आणि असा अन्याय होत असेल असा समज जर ओबीसी समाजातील प्रवर्गात माझ्या बंधू भगिनींना झाला असेल तो समज आहे का गैरसमज आहे, ही सुद्धा भूमिका शासनाने स्पष्टपणाने आपल्या समोर मांडली पाहिजे. या भावनेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत.
कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या जरांगेंच्या इशाऱ्यावर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं जनतेच्या हातात आहे असं छगन भुजबळ म्हणाले. तर भुजबळांना एवढंच सांगणं, जास्त खुश होऊ नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कुणाच्या शापानं काय होतं थोडे दिवस जाऊ द्या. छगन भुजबळ यांच्या टीकेवर मनोज जरांगे यांनी असं उत्तर दिलंय. माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही. आणि बाकीचं येतं काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काही गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करतायत? छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम करायला केला, तरी मराठ्यांना माझी विनंती आहे, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी आहे तो. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ. त्यांना पण विचारा काय पाहिजे तुम्हाला, सांगा. कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे ते सांगा. आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या. मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने जो काल जाहीर झाले सगळे कोर्टात टिकणारच नाहीये. आमचा शेड्यूल ट्राईब, आमचा शेड्यूल कास्ट, आमचा ओबीसी, त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-4, 5-5 महिने जातात. हे घेऊन ये, तो पुरावा, तो पुरावा. आता हा काय, हा पुरावा आहे का गाढवा आहे? तर देवेंद्र फडणवीसांनी 13 तारखेच्या आत आरक्षण द्यावं असं जरांगे यांनी म्हटलंय. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही असं आव्हानच जरांगे पाटील यांनी दिलंय. नोंदी रद्द झाल्यास मंडल कमिशन रद्द करण्यासाठी लढणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. फडणवीस साहेब, हे षडयंत्र हाणून पाडा. 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या. नसता माझा नाविलाज. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही. एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा. सगळ्या ओरिजिनल. त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे. मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून. तर जरांगे ओबीसी नेत्यांबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरतात असं तायवाडे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांची तेवढी उंची आहे का असा सवाल या ठिकाणी बबनराव तायवाडे यांनी केलाय. तर भर व्यासपीठावर माझे पाय तोडण्याची भाषा झाली, भाषणातून आम्हाला शिवीगाळ झाली असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे, कुणाचं पॉलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करतात, तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा. तुमच्या जातीच्या भरोश्यावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही. आय बहिणीपर्यंत गेले ना, वैयक्तिक गेलात ना. आणखी आय बहिणीपोत गेलो नाही मी तुमच्या कुणाच्याच. वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या. काढा भाषण दे, कोयत्याने पाय तोडू, आम्ही अमुक अमुक करू. तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र? बघा थोड्या. आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी. तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषण केलेली. शिव्या त्यावेळी भाऊ दिल्यात का नाही शिव्या? तर जरांगे आणि हाकेंचा सरकारवर विश्वास नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. आंदोलकांचा सरकारवर विश्वास नाही, मग सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग असंही संजय राऊतांनी म्हटलंय. अधिवेशन काळामध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार आहे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. जरांगे पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ओबीसीसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही. अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो. अधिवेशनामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि यातून काय तोडगा काढू शकतो, काय तोडगा निघू शकतो त्या संदर्भामध्ये चर्चा करून
कायमस्वरूपी या दोन्ही विषयावर उगाच समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होता कामा नये, कुठेही त्यांचे संबंध खराब होता कामा नये. आता अन्यथा आपण बघतो एक सामाजिक तणाव राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, ओबीसी मध्ये, मराठा समाजामध्ये. तो कुठल्याही दृष्टीने होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे. तर आरक्षणावर राऊतांच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. संजय शिरसाट यांनी राऊत आणि ठाकरेंना आव्हान दिलंय. राऊतांच्या नेत्यांना फक्त ओबीसींची मतं पाहिजे असं शिरसाट म्हणाले. राऊतांचे नेते उपोषणस्थळी भेट देत नाहीत असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणतात की जरांगे आणि हाके यांना सरकारवरच भरोसा नाहीये. मग यांनी काय करावं की यांनी आता यांच्या सगळ्या नेत्यांनी यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ताटातलं काढून द्यायचं नाहीच हे सरकारची भूमिका आहे, त्यांची भूमिका नाहीये. ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का पोहोचता कामा नये ही भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय, तसं गुजरातमध्ये आहे, तसं राजस्थानमध्ये आहे, तसं हरियाणामध्ये आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण हवं आहे. नोकरीमध्ये राखीव जागा हव्यात, शिक्षणात राखीव जागा हव्या. याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षासाठी यशोमती ठाकूर आक्रमक झालेत. बळवंत वानखेडेंना खासदार कक्ष मिळत नसल्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यशोमती ठाकूर यांनी राडा केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच ठाकूर चांगल्या संतापल्या. जिल्हा प्रशासन वानखेडेंना खासदार कक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ऑफिस तुम्हाला द्यायचं तुमचं कार्यक्रम आहे. ज्यांना नवीन त्यांच्या दिवसाला कशाला करून राहिले असं नाही दादा, हे बरोबर नाही. बिलकुल विषय नाही आहे. माझ्यापुढे विषय कधी आला नाही. कशाला कामा बनवून राहिले तुम्ही? तुम्ही काय कामा बनवून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे अरे थांबा कुठे? असं नाहीये, असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं. त्यांनी तुम्ही त्याचा कामा बनवून राहिले खासदारांना. पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या आणि त्यांना त्यांना घ्या. अरे त्यांना द्यायचं नवीन घ्या. असं नाही चालणार. असं कसं नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला नाही म्हटलं नाही का? एका ऑफिसमध्ये दोन ऑफिस करा का तुम्ही? महापौर महोदय माझ्यापुढे किती मिनिटामध्ये आलं? 3 मिनिटात करा. मला विचारतं का? 3 मिनिटामध्ये बोले आले ताजवर आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल चला रे चला पडाल. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा रे वा.